ऋतुजा जगताप. I am a practitioner of political science and international relations and also Indian politics and constitution of India. Now let's talk about what happens in Manipur and why Manipur is burning now. गेले 3 महिने झालं आपण वारंवार वृत्तपत्रांमध्ये न्यूजपेपरमध्ये बातम्या वाचतोय की मणिपूर कंटिन्युअसली जळत आहे, तिथं हिंसाचार उफाळून येत आहे, एक जात दुसऱ्या जातीसोबत भांडण करते, मारामारी करते, घरं जाळपोळ करून टाकत आहे. हे काय चाललं आहे मणिपूरमध्ये, कशामुळे इतका हिंसाचार तिथे उफाळून आलेला आहे, हे आपण सविस्तर या पॉडकास्टमधून जाणून घेऊया. नाव आपण जर मणिपूरच्या हिस्ट्रीमध्ये गेलो तर मणिपूरला एक खूप मोठी कल्चरल ट्रॅडिशन लाभलेली आहे. 2000 वर्षांपासून मणिपूरला ही कल्चरल ट्रॅडिशन आहे. त्यामध्ये मणिपूरमध्ये मेजॉरिटीली बोलली जाणारी लँग्वेज आहे त्यांची मैतेई लँग्वेज, ज्याला मणिपुरी लँग्वेज असं म्हणलं जातं. ती आपल्या भारतीय संविधानाच्या 8व्या शेड्यूलमध्ये मेन्शन केलेली आहे. तसेच मणिपूरचा डान्स, ज्यांचे ओरिजिनेटर ही मैतेई समाज आहे, तो मणिपुरी डान्स पण ग्लोबली फेमस आहे. तसंच मणिपूरचा गेम हा पोलो गेम, हाही मैतेई समाजाने इंट्रोड्यूस केलेला गेम आहे, तोही आज ग्लोबली फेमस गेम आहे. तर मणिपूरला 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. आपण जर मणिपूरचं टेरेन बघितलं तर मणिपूर हा एक हिमालयन रेंजेसमध्ये बसलेलं एक राज्य आहे. मणिपूरची राजधानी इम्फाळ हे शहर हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि इम्फाळ या शहराला चारी बाजूंनी हिमालयन हिल्सनी घेरलेलं आहे. म्हणजे जस्ट लाईक आपण इमॅजिन करू शकतो की एक फुटबॉलचं स्टेडियम आहे, जसं की फुटबॉलचं स्टेडियममध्ये एक प्लेइंग ग्राउंड असतं आणि त्याच्या बाजूने पॅव्हिलियन असतं. दॅट्स टाईप ऑफ मणिपूर स्टेट. तर मणिपूरची ही जी टेरेनची किंवा त्यांचं जॉग्राफिकल लोकेशन एक वेगळ्या पद्धतीने असल्यामुळेही या हिंसाचाराला एक वेगळं वळण मिळत आहे. मणिपूरमध्ये मेजॉरिटी पॉप्युलेशन जर कोणाचं असेल तर ऑब्व्हियसली मैतेई, जी मणिपूरची बेसिक तिथले नेटिव्ज आहेत त्यांचं आहे. ते मणिपूरच्या पॉप्युलेशनचे 53% शेअर करतात आणि अदर जी पॉप्युलेशन आहे 45% ती नागा आणि कुक्की ट्राईब हे मेन्शन करतात. आता यामध्ये वाद होण्याचं कारण काय आहे ते समजून घेऊया. मणिपूरमध्ये मैतेई, कुक्की आणि नागा या 3 महत्त्वाचे ट्राईब्स राहतात. असं मणिपूरमध्ये खूप सारे ट्राईब्स आहेत, म्हणजे आपण त्याची गिनती करू शकत नाही एवढ्या ट्राईब्स मणिपूरमध्ये राहतात. पण त्यात पण मैतेई ट्राईब ही मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहते. आज जर मैतेई ट्राईबला रिझर्वेशनचा विचार केला तर मैतेई ट्राईबला फक्त OBC, EWS आणि SC या रिझर्वेशनचा फायदा मिळतो आणि नागा आणि कुक्की समाजाला हा ST कॅटेगरीच्या रिझर्वेशनचा फायदा मिळतो. मैतेई समाज हा 2012पासून कंटिन्युअसली आम्हाला STमध्ये इन्क्लूड करा या मागणीसाठी सरकारकडे कंटिन्युअसली धाव घेत होता आणि यातच मणिपूरच्या हायकोर्टचं एक रिकमेंडेशन येतं, नॉट अ रिझल्ट ऑफ एनी केस, जस्ट ओनली अ रिकमेंडेशन ब्रिंगिंग ऑन मणिपूर. ते रिकमेंडेशन असं आहे की मणिपूरमध्ये जी मैतेई ट्राईब आहे तिला तुम्ही ST कॅटेगरीचा दर्जा देण्याचा विचार करावा. आता हायकोर्टनी हे डिसिजन द्यावं का नाही द्यावं हा आपला मुद्दा येत नाही, ते लिगल एक्सपर्ट्स व्यवस्थित सांगू शकतात. पण जस्ट हे रिकमेंडेशन होतं, याच्यावरती खूप मोठी प्रोसिजर होती. हे रिकमेंडेशन मणिपूर गव्हर्नमेंटकडे जाणार होतं. मणिपूर गव्हर्नमेंटकडून ते मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स ऑफ इंडिया तिकडे जाणार होतं. तिकडून परत ते खाली आपल्या पार्लमेंटमध्ये सँक्शन होऊन त्याच्यावरती प्रेसिडेंटची साईन होऊन मग ते ST रिझर्वेशन मैतेई ट्राईबला मिळणार होतं. ही खूप मोठी आणि लेंदी प्रोसेस होती. पण रिकमेंडेशन आल्यानंतर जे मणिपूरची ट्रायबल स्टुडंट ऑर्गनायझेशन आहे तिने एक मार्च काढला, मोर्चा काढला या सगळ्या रिकमेंडेशनच्या विरोधात. तेव्हा मैतेई समाजही घराबाहेर पडला आणि या ट्रायबल स्टुडंट ऑर्गनायझेशनमध्ये कुक्की आणि नागा समाजाचे विद्यार्थी होते आणि मैतेई समाजाचेही विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि या दोघांमध्ये हिंसाचार उफाळून बाहेर आला. आता हे असं काय आहे, मैतेई समाज 53% असून त्याला STचं रिझर्वेशन नाही आहे आणि नागा आणि कुक्की समाजाला आहे. तर आपल्याला थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. जेव्हा मणिपूरमध्ये मोनार्की होती तेव्हा 1826मध्ये बर्माचा अटॅक, बर्मालाही मणिपूरची बॉर्डर शेअर होते, तर बर्माचा अटॅक मणिपूरवरती झाला. तेव्हा मणिपूर किंगला हे
समजत नव्हतं की आता कुठल्या स्टेप्स घ्यायला पाहिजेत, तेव्हा मणिपुरी किंगने ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे मदत मागितली. तेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंटनी मणिपूरच्या राजाला मदत केली आणि मणिपूरला बर्माच्या अटॅकपासून वाचवलं. पण याच्यानंतर असा परिणाम घडला की जेव्हा ब्रिटिशांना हे समजलं की नॉर्थ ईस्ट हा इंडियाचा महत्त्वाचा भाग आहे, नॉर्थ ईस्ट हा एक रिसोर्सफुल असणारा एक पार्ट आहे, जिथं खूप सारे रिसोर्सेस आपल्याला मिळून येतात, तिथली लँड आहे, तिथली सॉईल आहे, ही फर्टाईल सॉईल आहे, हे ब्रिटिशांच्या लक्षात यायला लागलं. तेव्हा ब्रिटिशांनी नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये एक बेस बनवायला सुरुवात केली आणि याच्यामधूनच परत अँग्लो कुकी वॉर उफाळून आलं. यामध्ये कुकीज डिफीट झाली त्यांची आणि ब्रिटिशांची एक कॉलनी मणिपूरमध्ये इस्टॅब्लिश झाली. जेव्हा ब्रिटिश मणिपूरमध्ये घुसले, ते तिथं ॲडमिनिस्ट्रेशन करायला लागले, तेव्हा त्यांना एक लक्षात आलं की आपल्याला जे सपोर्ट करत आहेत त्यांना आपण सपोर्ट करायचा. यामध्ये मणिपूरमध्ये त्यांनी इनर लाईन परमिट ही सिस्टम आणली, म्हणजे बाहेरच्या व्यक्तींनी मणिपूरमध्ये एंट्री करायची नाही, फक्त मणिपुरी लोकच मणिपूरमध्ये राहते. पण इंग्रजांनी एक त्यामध्ये छुपा रस्ता असा काढला की इंग्रजांच्या ख्रिश्चन मिशनरी ज्या UK मधून इंडियामध्ये येत होत्या, त्यांना ते फ्री परमिट मणिपूरमध्ये देत असत. त्याच्यामुळे असा विषय झाला की नागा आणि मैती ही ओरिजिनली हिंदू ट्राईब होती, ती हळूहळू ख्रिश्चॅनिटीमध्ये कन्वर्ट व्हायला लागली. स्टील म्हणजे 2020पर्यंत मैतेई ट्राईब ही ख्रिश्चन रिलिजनमध्ये कन्वर्ट नव्हती झाली, पण अलीकडे 1-2% मैतेई ट्राईबमधले लोक ख्रिश्चॅनिटीमध्ये कन्वर्ट झाले. पण जेव्हा इंग्रजांनी तिथं ॲडमिनिस्ट्रेशन करायला घेतलं, तेव्हा नागा समाज आणि कुक्की समाज हा बऱ्यापैकी ख्रिश्चॅनिटीकडे टर्न झाला. मला कुठल्याही धर्माच्या विरुद्ध बोलायचं नाही आहे, प्रत्येकाचा तो व्हॉलंटरीली डिसिजन असतो की कोणी कोणाचा धर्म फॉलो करावा, तो प्रत्येकाचा एक वे ऑफ प्रे असतो की कोणाला कशाची प्रार्थना करायची. पण हे जे असं इल्लिगली लोकांच्या अज्ञानाचा फायदा उठवून त्यांना कन्वर्ट केलं जायचं, काही ठिकाणी ब्रिटिशांनी जबरदस्तीने कन्वर्ट केलं, काही ठिकाणी लोकांना एड्स आणि हेल्प प्रोव्हाइड करून त्यांना कन्वर्ट करण्याचा ब्रिटिशांनी प्रयत्न केला. आणि ब्रिटिशांनी त्यामध्ये एक सॉफ्ट गेम असा खेळला की जे लोक कन्वर्ट होत नाहीत ते व्हॅली रिजनमध्ये राहणार, म्हणजे आज जिथे इम्फाळ तिथे राहतील, आणि जे लोक कन्वर्ट होतील त्यांना हिल एरियामध्ये म्हणजे माउंटेन रिजन्समध्ये त्यांना प्लेस केलं. त्याने असंही आमिष दाखवलं की जे फॅमिलीज ख्रिश्चॅनिटी ॲक्सेप्ट करतील त्यांना आम्ही त्या ट्रायबल ग्रुपचा हेड बनवू. या आमिषापोटी बऱ्याच फॅमिलीजनी ख्रिश्चॅनिटी ॲक्सेप्ट केली आणि त्याच्यामुळे असा नंतर विषय झाला की जे व्हॅली रिजनमध्ये राहत आहेत म्हणजे इम्फाळमध्ये राहत आहेत ते झाले मैतेई समाज, आणि तो SC कॅटेगरीमध्ये आला. आणि ST कॅटेगरीसाठी एक रिझर्वड एरिया ठेवण्यात आला, तो म्हणजे ऑल हिमालयन रेंजेस इन मणिपूर. तिथे फक्त कुक्की आणि नागा ह्या 2च समाजांना राहण्याची परमिशन मिळाली. आज जो मणिपूरचा 3 ट्राईबमधला जो लढा आहे तो याच विषयाशी रिलेट करतो. तो कसा? आज मैतेई समाज 53% मणिपूरमध्ये राहतो, तरीही मैतेई समाज हा मणिपूरची फक्त 10% जमीन वापरतो आणि जिथं 40 ते 45% नागा आणि कुक्की समाज आहे तो मणिपूरची 90% लँड यूज करतो. हे खूप मोठं डिस्क्रिमिनेशन आहे मैतेईसोबतचं, कारण की जो समाज संख्येने जास्त आहे त्याला स्वतःची जमीनच राहिलेली नाही आहे, आणि जो समाज संख्येने कमी आहे तो मात्र सगळी जमीन यूज करतो. त्यामुळे मैतेई समाजाला स्वतःची जमीन राहिलेली नाही. इम्फाळ ही जी मणिपूरची राजधानी आहे तिथंच फक्त मैतेई समाज राहू शकतो. बाकी मणिपूरच्या कुठल्याही हिली रेंजेसमध्ये मैतेई समाज जमीन विकत घेऊ शकत नाही, मैतेई समाज तिथं जाऊन राहू शकत नाही. ही ॲक्च्युअल रियालिटी आहे. त्यामुळे मैतेई समाज डिमांड करत होता की आम्हाला ST कॅटेगरीमध्ये किंवा STचं रिझर्वेशन आम्हाला दिलं तर आम्ही ॲटलिस्ट हिली रेंजेसमध्ये जाऊन राहू शकू. आता हा जो वाद या तिन्ही समाजांमध्ये उफाळून आलेला आहे, यामागे जर आपण असा विचार केला की
मैतेई समाज पॉलिटिकली प्रॉस्परस आहे, म्हणजे 60 आमदारांची त्यांची असेंब्ली आहे, तिथं 40 आमदार हे मैतेई समाजातून आहेत आणि 20 आमदार हे नागा आणि कुकी ट्राईबमधून आहेत. पण मैतेई समाजाचा एक आरोप असाही आहे की हिली रेंजेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इलिगल ॲक्टिव्हिटीज प्ले केल्या जातात कुकीकडून आणि नागाजकडून. ॲक्च्युली नागा आणि मैतेई समाज ह्यांचा जर DNA चेक केला तर कुठेतरी एक येतो, पण कुकी ही जी ट्राईब आहे ही इंडिजिनियस DNA ट्राईब नाही आहे असं बऱ्याच अभ्यासकांचं मत आहे. तर जो समाज किंवा जो कुकी समाज आहे, असा मैतेई समाजाचा असा आरोप आहे की कुकी समाज हा हिली रेंजेसमध्ये पॉपिंग कल्टिवेशन करतो, म्हणजे गांजाची शेती करतो. हे खूप मोठ्या प्रमाणात तिथं गांजाची शेती आज केली जाते. बऱ्याच लोकांच्या आज मणिपूरमध्ये व्हिजिट झालेल्या आहेत, त्यांनी त्या गोष्टी बघितलेल्या आहेत की ज्या हिली रेंजेस आहेत तिथं गांजाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि तिथून ते सगळे ड्रग सप्लाय हा खाली म्यानमार आणि बर्माकडे केला जातो. आता हे सगळ्या मणिपूरची जरी आपण बॅकग्राऊंड चेक केली तरी हा काय फक्त आपण असं समजू शकत नाही की हा फक्त 3 ट्राईबमधला इश्यू आहे किंवा या 3 ट्राईब्स फक्त एकमेकांमध्ये भांडत आहेत. इट्स नॉट जस्ट ओनली अ इश्यू ऑफ दॅट 3 ट्राईब्स, इट्स अ इश्यू ऑफ इंडिया. कारण की यामध्ये फक्त इथल्या 3 ट्राईबचा इंटरेस्ट नाही आहे, तर यामध्ये ग्लोबल इंटरेस्टसुद्धा मेन्शन आहे. चाणक्यानी एक चंद्रगुप्त मौर्याचं जेव्हा मौर्य एम्पायर उभा राहिलं तेव्हा चंद्रगुप्तला एक सेंटेन्स सांगितलं होतं की जेव्हा तू तुझ्या राज्याचा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर म्हणजे आजचा आपला अफगाणिस्तान, जम्मू काश्मीर, POKचा तो जो वरचा रिजन आहे तो रिजन जेव्हा सेफ ठेवशील तेव्हा तुझं स्टेट म्हणजे तुझं एम्पायर सेफ राहील. तसंच आज जर इंडियाच्या बाबतीत विचार करायचा गेला तर आपल्या इंडियाला 2 डोअर आहेत. एक डोअर आहे नॉर्थ ईस्ट रिजनचं आणि एक डोअर आहे नॉर्थ वेस्ट रिजनचं. नॉर्थ वेस्टमध्ये ऑफकोर्स आज पंजाब आणि जम्मू काश्मीर यासारखे स्टेट्स आहेत आणि नॉर्थ ईस्टमध्ये सिक्कीम, आसाम, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा यासारखे स्टेट्स आहेत. मणिपूर इज अ व्हायटल स्टेट बिकॉज की मणिपूर एकच आपल्याकडे असं डोअर आहे की जे साऊथ ईस्ट एशियाला जॉईन होतं. मणिपूर थ्रू आपण स्ट्रेट साऊथ ईस्ट एशियामध्ये एंट्री करू शकतो. आज स्ट्रॅटेजिकली इंडियाकडून सेंट्रल एशिया आणि युरोपचं डोअर बंद केलेलं आहे. कसं तर पाकिस्तानला आपल्यापासून डिवाईड केलं, अफगाणिस्तानला आपल्यापासून डिवाईड केलं. पाकिस्तानला डिवाईड केल्यानंतर पण आपल्याकडनं POK काढून घेतला. या सगळ्या गोष्टींमुळं ऑलरेडी आपलं नॉर्थ वेस्ट रिजनकडे जाणारं जे डोअर आहे ते क्लोज झालेलं आहे आणि आता नॉर्थ ईस्ट रिजनकडे जाणारं डोअर मणिपूरमुळं क्लोज होऊ शकतं, ही शक्यता आज निर्माण झालेली आहे. त्यामुळे हा एक स्ट्रॅटेजीचा प्लॅन आहे. आता जर ग्लोबल पॉलिटिक्सवर बोलायला गेलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही, इतका हा मोठा विषय आहे. पण आज असा प्रॉब्लेम आहे की चीन ट्राईब म्हणून एक म्यानमारमध्ये ट्राईब राहते. ती ट्राईब ही मणिपूरमध्ये मायग्रेंट करायला लागलेली आहे. आता खूप सारे मोठे लोक डिबेट करतात की काय होते. 2021 साली म्यानमारमध्ये अराजकता आली, तिथले लोक सैरा वैरा सगळ्या देशांमध्ये पळायला लागली. मग काही लोक चीन ट्राईबमधली लोक ही मणिपूरमध्ये येऊन बसायला लागली. मग सगळ्या लोकांचं म्हणजे जे लिबरल थिंकर्स आहेत त्यांचं असं मत आहे की मणिपूर किंवा इंडियामध्ये यांनी आपल्या सेटलमेंट्स इस्टॅब्लिश केल्या म्हणून काय बिघडलं. पण इट्स नॉट जस्ट अ पार्ट ऑफ अ ह्युमॅनिटी, इट इज अ पार्ट ऑफ अ नॅशनल इंटरनल सिक्युरिटी. कारण की आपण चीन ट्राईब ही जी मणिपूरमध्ये येऊन बसते, कुकी समाज त्यांना त्यांची स्वतःची भावकी मानतो. म्हणजे कुकी समाज आणि चीन ट्राईब जी आहे, चीन जमात आहे, त्या दोघांचे एकमेकांमध्ये रिलेशन्स आहेत. तर अशा सेटलमेंट्स मणिपूरमध्ये इतक्या झालेल्या आहेत की आज मणिपूरमध्ये 38 नव्या गावांचा समावेश झालेला आहे. म्हणजे जर 38 नवीन गावं मणिपूरमध्ये इस्टॅब्लिश होत असतील तर हे नॅशनल सिक्युरिटीसाठी किती महत्त्वाची धोक्याची घंटा आहे हे आपण विचार करायला पाहिजे. आणि इथं जर जस्टिसचा पार्टच जर आला तर जो मैतेई समाज आहे, जो मणिपूरचा नेटिव्ह आहे, त्याला तुम्ही हिली रेंजेसमध्ये बसायला परमिशन देत नाही. पण ह्युमॅनिटीच्या नावाखाली जी चीन ट्राईब म्यानमार आणि बर्मामधनं
मणिपूरमध्ये मायग्रंट होते त्याला तुम्ही सरळ म्हणताय की हिली एरियाचा तुम्ही फायदा घ्या, तिथले लँड यूज करा, तिथले रिसोर्सेस यूज करा. इट जस्ट ओनली अ इनजस्टिस. याला काही अर्थ नाही, हा मूर्खपणा आहे. आणि हे सगळे जर प्रकार असेच जर देशामध्ये घडायला लागले तर ज्या पद्धतीनं आपण नॉर्थ वेस्टचं डोअर क्लोज केले तसं नॉर्थ ईस्टचं डोअर क्लोज करायला आपल्याला वेळ लागणार नाही. खाली साऊथ ईस्टर्न मणिपूरमध्ये मोरे नावाचं एक डिस्ट्रिक्ट आहे, तिथं 100% कुक्की ट्राईबच राहते. त्या मोरे डिस्ट्रिक्टमध्ये कंप्लीट इन्सर्जन्सी ऑपरेशन्स चालू आहेत. आज जर आपण नॉर्थ ईस्टच्या 7ही स्टेट्सचा जर विचार केला तर प्रत्येक स्टेटमध्ये रिवायलरीज चालू आहेत, प्रत्येक स्टेटमध्ये इन्सर्जन्सीज ग्रुप आहेत. हे काय आहे, कुणी तयार केले, त्यांना पैसा कुठून येतो? जो मी मगाशी पॉपिन कल्टिवेशनचा विषय मांडला की गांजेची शेती मणिपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आहे, ते पॉपिन आज बाहेर विकलं जातं. आपण त्याला गोल्डन ट्रायंगल म्हणतो. मणिपूरच्या बाबतीत त्या गोल्डन ट्रायंगलमध्ये मणिपूर, म्यानमार आणि थायलंड या देशांचा समावेश होतो. या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात या गोष्टींचा ट्रेड केला जातो. त्याचे पैसे मणिपूरच्या या इन्सर्जन्सी ग्रुप्सला भेटतात आणि यांच्याकडे मोठे मोठे हायली टेक्निकल वेपन्स येतात. यांच्याकडे त्यांना वेगळ्या वेगळ्या सुविधा पुरवण्यासाठी पैसे येतात. हे पैसे कुठून येतात, का येतात, हाही एक अभ्यास करण्याचा सरकारसाठी विषय आहे. तर मला सांगण्याचा मुद्दा हा एकच आहे की जेव्हा हा विषय फक्त मणिपूरपुरता मर्यादित राहत नाही आहे तर हा विषय संपूर्ण देशासाठी इम्पॉर्टंट आहे. ऑलरेडी नॉर्थ ईस्ट रिजन हा डिस्टिंक्ट एरिया आहे. आपण 22 किलोमीटर्सची ती बॉर्डरमध्ये शेअर करतो आणि पलीकडच्या बाजूला नॉर्थ ईस्टर्न रिजन चालू होतो. ती बॉर्डर कट व्हायला जास्त वेळ लागणार नाही, कारण की आज जो मी तुम्हाला मोरे डिस्ट्रिक्ट सांगितला तो मोरे डिस्ट्रिक्ट साऊथ ईस्टर्न मणिपूरमध्ये इस्टॅब्लिश्ड आहे. त्या मोरे डिस्ट्रिक्टमध्ये कुक्की होमलँड नावाचं एक मिशन चालू आहे. कुक्की होमलँड मीन्स काय, तर कुकी होमलँड म्हणजे एक कुकींचा स्वतंत्र देश. पहिल्यापासून जेव्हापासून भारत हा देश स्वतंत्र झाला 1947 साली तेव्हापासून वेस्ट म्हणजे काय, युरोप अँड युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका USA यांचा पहिल्यापासून इंटरेस्ट राहिलेला आहे की एशियामध्ये आजपर्यंत एकही ख्रिश्चन स्टेट नाही आहे, ख्रिश्चन कंट्री निर्माण झालेली नाही. तर ख्रिश्चन कंट्री ही तर सेंट्रल एशियामध्ये होऊ शकत नाही कारण तिथं सगळेच इस्लामिक देश आहेत, किंवा ईस्टर्न एशियामध्येही इस्टॅब्लिश होऊ शकत नाही. तर हे कुठे इस्टॅब्लिश होऊ शकतो हा ख्रिश्चन्स कंट्री, तर इंडियाच्या नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये. त्यामुळे आजही मशिनरीज खूप स्ट्रॉंगली नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये काम करत आहेत. कालच मीनाताई बेडेकर ह्या ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये मणिपूरमध्ये स्पेशली त्या काम करतात. त्यांच्याशी माझी मुलाखत झाली. त्या स्वतः तिथं त्यांनी बघितलेलं आहे की मणिपूरमध्ये ज्या ट्रायबल एरिया आहे तिथं चर्चच्या बाहेर जे लिफलेट्स चिटकवले जातात त्याच्यावरती USचे ॲड्रेस, त्याच्यावरती टेक्सासचे ॲड्रेस, त्याच्यावरती वॉशिंग्टनचे ॲड्रेस. म्हणजे काय, आज मुंबईमधनं एक लेटर मणिपूरमध्ये पोहोचू शकत नाही, पण टेक्सासमधनंचे लिफलेट्स हे मणिपूरमध्ये पोहोचत आहेत. तिथल्या 100% चर्च आज US आणि वेस्ट म्हणजे युरोपच्या फंडिंगवरती चाललेले आहे. आपण कुठे आहोत? आज मैतेई समाज एकमेव समाज आहे की जो स्वतःच्या रिलिजनला पकडून राहिलेला आहे आजपर्यंत. म्हणजे 2 डिकेड असे झाले की मैतेई समाजावरती कंटिन्युअसली ख्रिश्चॅनिटी ॲक्सेप्ट करण्याचं बर्डन आहे, पण मैतेई समाजाने ख्रिश्चॅनिटी ॲक्सेप्ट केलेली नाही. आज मिझोराम घ्या, मेघालय घ्या किंवा नागालँड घ्या, नागालँडसारखा स्टेट 99% ख्रिश्चॅनिटीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. हे खूप मोठी धोक्याची घंटा आहे. ज्या पद्धतीनं आपण पाकिस्तान स्वतःपासून घालवलेलं आहे, की ज्या पद्धतीने POK घालवलेलं आहे, त्या पद्धतीनं जर उद्या नॉर्थ ईस्टर्न रिजन जर आपल्यापासून तुटला तर हे इंडियासाठी खूप भयानक स्थितीमध्ये घेऊन जाणारं आहे. आणि जर आपण ग्लोबली विचार केला तर US काय आपल्या इंडियाचा मित्र नाही आहे. US ही त्याची पॉलिसी वेळेनुसार चेंज करणारा देश आहे. तसंच चायनाचा हाच एक इंटरेस्ट आहे की इंडियामध्ये इंटरनल सिक्युरिटीचे इश्यूज क्रिएट झाले पाहिजे. आज चायना म्यानमार थ्रू मणिपूरमधल्या या इन्सर्जन्सी ग्रुपला वेपन्स सप्लाय करतो आहे, मनी फंडिंग करतो आहे. हे तिकडूनही सोर्सेस चाललेले आहेत आणि आपण चायनासोबत ह्यूज बाउंड्री शेअर करतो आहे.
हे चायनाच्या पर्स्पेक्टिव्हनी मणिपूरचा हिंसाचार हा खूप चांगला आहे, पण आपल्या पर्स्पेक्टिव्हनी मणिपूरचा हिंसाचार हा इतका सहज आणि सोपा हिंसाचार नाही आहे. बघा ना, आज आपण इकडे फिरत असतो, कुठंतरी एक आंदोलन होतं, एक ट्रिगर पिटतो आणि त्या ट्रिगरवरती अख्खे गाड्या जाळल्या जातात, सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं जातं. हे नुकसान आपण करतो, आपल्याला तेवढं ह्युमन सेन्स आहे, आपल्याकडे तेवढी पॅट्रॉनिक माइंड सेट आपला आहे, पण हे करायला कोण आपल्याला भाग पाडतं? आपण कधी याचा विचार केला आहे बॅक माइंडला जाऊन? आपण तो विचार करत नाही आहे. त्याच्यामुळे आज जर आपण हे सगळ्या गोष्टी चेक केल्या तर आपल्याला असं लक्षात येते की हे खूप मोठं षडयंत्र आहे. 2024ला इंडियामध्ये लोकसभेची इलेक्शन्स होणार आहेत. चायना आणि US चा मेजर बेसिक प्लॅन हाच आहे की इंडियाला खिचडी सरकारमध्ये टाकलं पाहिजे, कोॲलिशन गव्हर्नमेंट इंडियामध्ये आलं पाहिजे. वन रूल गव्हर्नमेंट जर इंडियामध्ये आलं तर इंडिया क्विक डिसिजन घेतो, स्वतःच्या फॉर्मवरती स्टँड राहतो, युएनमध्ये स्वतःची बाजू एकदम परफेक्ट मांडतो. चायनालाही ते परवडत नाही. चायनाही इंडियामध्ये घुसखोरी करू शकत नाही. स्वतःचे जे काही एक काय म्हणतं एक कनिंग टाईप ऑफ वॉर चायना राबवू शकत नाही. तर ह्या सगळ्यांना इंडियामध्ये एक कोॲलिशन गव्हर्नमेंट आणायचं आहे, जे की आपापसातच भांडतील आणि एक दिवस संपून जातील. तर या सगळ्यांचा हा प्लॅन आहे. त्याच्यामुळे आत्ता हा जो प्रत्येक स्टेटमध्ये थोडाफार प्रमाणामध्ये जो हिंसाचार उफाळून येत आहे, हे बिहाइंड द कर्टन जाऊन विचार केला तर कुठंतरी याची पार्श्वभूमी पण आपल्याला चेक करायला पाहिजे. डेफिनेटली इंडिया हे एक सॉवरेन स्टेट आहे. आपल्याकडे आपली स्वतःची सॉवरेनिटी आहे. भारत हा कॅपेबल आहे की स्वतःचे मॅटर्स स्वतः सॉल्व करण्यासाठी. पण एक सिटिझन म्हणून आपण पण तेवढंच जागरूक राहिलं पाहिजे. आज मैतेई समाजाला STचा दर्जा मिळेल का नाही मिळेल हा फ्युचरचा पार्ट आहे. पण आज जर त्या समाजाचा विचार केला तर इम्फाळसारख्या सिटीमध्ये तो पूर्ण समाज राहतोय. विचार करा, आज मुंबई आपलं एक मोठं शहर आहे, यामध्ये सगळ्याच समाजाचे लोक राहतात, पण तिथं एवढी गर्दी आहे, एवढी महागाई आहे मुंबईमध्ये, आपल्याला घर विकत घेता येत नाही, आपल्याला मुंबईमध्ये लँड विकत घेता येत नाही. तशीच अवस्था आज मैतेई समाजाची इम्फाळमध्ये. आज नागा आणि कुकी समाज हा बिनधास्तपणे इम्फाळमध्येही जागा विकत घेऊ शकतो आणि हिली रेंजेसमध्येही जागा विकत घेऊ शकतो. पण मैतेई समाज हिली रेंजेसमध्ये जागा नाही विकत घेऊ शकत. असा सगळा विषय हा मणिपूरमध्ये चाललेला आहे. मैतेई समाजाची डिमांड ही खरंच इट्स जस्ट ओनली माय ओपिनियन की मला असं वाटतं की मैतेई समाजाची डिमांड ही खरंच ॲक्सेप्टेबल करण्यासारखी आहे. त्यामुळेच की काय हायकोर्टाने सुद्धा रिकमेंडेशन दिलं होतं. पण ह्या ज्या इन्सर्जन्सीज चाललेल्या आहेत त्या मणिपूरला कुठंतरी एक अनस्टेबल स्टेटकडे घेऊन जाणार आहे. जर आपण 1980पासनं 2017पर्यंत जर मणिपूरचं बघितला इतिहास, तेव्हाही मणिपूर हा अनस्टेबल स्टेटच होता. पण 2017पासनं 2023पर्यंत जर आपण मणिपूरची हिस्ट्री बघितली तर ते एक पीसफुल स्टेट बनलं होतं. मणिपूरमध्ये चांगले हॉटेल्स ओपन झाले होते, जे की हॉटेल्स आपण मुंबई पुणे यासारख्या मेट्रो सिटीजमध्ये बघत नाही, असे हॉटेल्स मणिपूरमध्ये आले होते. टुरिझम प्लेस झालं होतं. जे लोक मणिपूर सोडून बाहेर गेले होते ते लोक रिटर्न मणिपूरमध्ये यायला लागले होते. एक वेल इकॉनॉमिक प्रॉस्परस स्टेट म्हणून ते डेव्हलपमेंटच्या रेसमध्ये पुढे यायला लागलं होतं. आणि अचानक ह्या सगळ्या घटना घडत आहेत. याच्यामध्ये खरंच आपल्याला खूप मायनर लेवलला जाऊन विचार करावा लागणार आहे. आपण फक्त आणि फक्त वरवरचं वाचतो. या देशाचं संविधान जेव्हा बनलं प्रत्येकाला फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. वी हॅव अ राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, पण त्याच्यासोबतच रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स पण आलेले, जिथे की तुम्हाला कोणत्याही जातीला, वंशाला, धर्माला घेऊन बोलता येत नाही किंवा तुम्ही सरकारी मालमत्तेचं नुकसान करू शकत नाही. प्रत्येकाला या देशामध्ये स्वतःचा हक्क मागण्याचा अधिकार आहे. तुम्हाला जर हक्क सरकारकडून मिळत नसेल तर तुम्ही त्याला न्यायालयात दाद मागू शकता. पण याचा अर्थ तुम्ही उठसूट ह्या समाजाने त्या समाजावरती दगडफेक करणं, हिंसाचार करणं असा होत नाही. याच्यातनं कुणाचंच भलं होणार नाही आहे. तर आज जी मणिपूरची परिस्थिती आहे ही आपल्याच राज्यामध्ये उद्या बघायला मिळेल का, याबद्दल मी आज काय भाष्य करत नाही. प्रत्येकानं आपला व्ह्यू तिथं समजून घ्यावा. पण ज्या तिथल्या इन्सर्जन्सीज आहेत ह्या आत्ता शांत व्हायला लागलेल्या आहेत, पण भविष्यात परत उफाळून येतील याची शंका आत्ताच आपण वर्तवत आहोत. त्यामुळे मला फक्त या पॉडकास्टमध्ये एवढंच तुम्हाला समजून सांगायचं होतं
की मैतेई समाज हा इंडिजिनियस समाज आहे आणि तो आजपर्यंत ब्रिटिशांच्याच पॉलिसीमुळं मागं राहिलेला आहे. आपण काय झालं आहे, ब्रिटिशांच्याच पॉलिसीज आपण आत्तापर्यंत फॉलो करत आलेलो आहे. आपण त्याला वेळेनुसार अपडेट केलेलं नाही, त्याचा हा आज रिझल्ट आहे. ब्रिटिशांनी त्यांच्या धर्मप्रचारासाठी, त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनसाठी मैतेई समाजाला असं ठेवलं, पण त्याच्यानंतर येणाऱ्या गव्हर्नमेंट्सनी कधी नॉर्थ ईस्टकडे लक्षच दिलं नाही. स्वातंत्र्य मिळून आपल्याला 75 इयर्स 75 वर्ष पूर्ण झाली, पण गेल्या 65 वर्षांमध्ये किती युनियन मिनिस्टर्स नॉर्थ ईस्टमध्ये गेलेले आहेत याचाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज तिथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतं आहे, कारण ते बॉर्डर स्टेट्स आहेत. उद्या जरी युद्धाचा प्रसंग समोर आला तर इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर तिथं स्ट्रॉंग असणं महत्त्वाचं आहे. आज तिथं एअरपोर्ट्स होत आहेत, रेल्वे ट्रॅक्स होत आहेत, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स होत आहेत, बऱ्याच गोष्टींचे डेव्हलपमेंट्स तिथं चालू आहेत. पण या डेव्हलपमेंट्सनं कुठंतरी या इन्सर्जन्सीज, हे हिंसाचार, हे जेनोसाईड्स कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम करत आहे. ज्ञानप्रबोधिनीचंही नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये खूप चांगलं काम आहे. आत्ताच एक ग्रुप मणिपूरला व्हिजिट करून आला, तर त्यांचं जर ओपिनियन ऐकलं मी तर इट्स अ शॉकिंग ओपिनियन की मणिपूरमध्ये जेवढ्या काही स्कूल्स आहेत त्यामध्ये फक्त ऑल मणिपूरमध्ये त्यांना फक्त एकच अशी शाळा दिसली की जिथं हिंदुइझम शिकवलं जातं किंवा जिथं संस्कृतचं नॉलेज विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. बाकी सगळ्या स्कूल्समध्ये ख्रिश्चनचीच हेजिमनी आहे, ख्रिश्चन मिशनरींचीच फंडिंग त्यांना मिळतं. मग हे आपण किती दिवस टॉलरेट करणार आहोत? मणिपूर आपल्यापासून खूप लांब आहे, म्हणून आज जर आपण मणिपूरला दुर्लक्ष केलं तर उद्या तेच लोन आपल्यापर्यंत येऊन पोचायला वेळ लागणार नाही आहे. कारण की आज भारत हा ग्लोबली 5th रँक आहे GDPमध्ये आपली, उद्या ती 3rd पण होणार आहे. उद्या आपण US कॉम्पिटिशनमध्ये जाऊन बसणार आहोत आणि हे वेस्टला आणि US आणि चायनाला कधीही परवडणार नाही आहे. आज प्रत्येक देशाचं एकच एम आहे की इंडियाला डिस्ट्रॉय करणं. सो इंडियन सिटिझन म्हणून आपल्याला सगळे संविधानाने अधिकार दिलेले आहेत. आर्टिकल जे फंडामेंटल आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये तर आपल्याला फुल फ्लेश अधिकार दिलेले आहेत. ते अधिकार म्हणजे आर्टिकल 14 to आर्टिकल 32 हे जे फंडामेंटल राईट्स आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, हे आपल्याला व्यवस्थित लाईफ जगण्याचे अधिकार आहेत. त्याचा आपण व्यवस्थित वापर केला तर मला असं वाटत नाही की ह्या असल्या इंटरनल सिक्युरिटीजला भारताला, इंटरनल सिक्युरिटीच्या थ्रेटला भारताला कधी भविष्यात तोंड द्यावं लागेल. असंच वेगळ्या वेगळ्या विषयांवरती मी भविष्यात बोलत राहील, पण मणिपूर हा खूप सेन्सिटिव्ह विषय होता. याच्यामध्ये ब्रिटिशांपासून ते आजपर्यंत कोणाकोणाची किती ग्लोबली इंटरेस्ट आहेत हेही आपल्याला चेक करायचं होतं आणि अशा पद्धतीनं मी हा माझ्या खूप अल्प बुद्धीने आपल्यासमोर हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.